तर हॅलो मित्रांनो, तुम्ही बघत आहात टेक अनिकेत पवार यूट्यूब चॅनल। तर आपण कित्येक वेळा खूप अडचणीत येतो, जसं की आपला आधार कार्ड नंबर जर कोणत्या गोष्टीसाठी आपल्याला लागत असेल तर आपण आधार कार्ड देतो। ते आधार कार्ड दिल्यानंतर आपल्या आधार कार्ड नंबर तो डायल करतात। डायल केल्यानंतर तो आपल्याला ओटीपी मागतो, पण आपल्या आधार कार्ड नंबरला तर ओटीपी याचा विषयच नाही, कारण आपल्या आधार कार्ड नंबरला मोबाईल नंबर रजिस्टर नसेल तर आपल्याला ओटीपी येणारच नाही। तर आपल्या आधार कार्डला मोबाईल नंबर रजिस्टर कसा करायचा हे आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। आपण कित्येक वेळा पाहतो, जरी बँकेत जरी गेलो ना तरी आपल्या आधार कार्ड नंबरला मोबाईल नंबर रजिस्टर करून आणा असं म्हणतात। तर या व्हिडिओमध्ये आपण घरी बसल्या आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक कसा करायचा हे आपण सिंपलरित्या बघणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि नक्की बाबांनो चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका। तर आपण व्हिडिओ स्टार्ट करीत आहोत। तर प्रथम आपल्या मोबाईलचा गुगल क्रोम कुठे आहे तो सर्च करा। सर्च केल्यानंतर गुगल क्रोम ओपन करा। ओपन केल्यानंतर तेथे सर्च करा UIDAI म्हणजेच युडाय। युडाय सर्च केल्यानंतर त्या वेबसाईटवर क्लिक करा। क्लिक केल्यानंतर लँग्वेज चूज करा। थोडी स्क्रीन रिफ्रेश होऊ द्या, 2-3 वेळा खालीवर करा। खालीवर केल्यानंतर आधार सर्व्हिसमध्ये व्हेरीफाय ईमेल आणि मोबाईल नंबरवर क्लिक करा। क्लिक केल्यानंतर त्या ठिकाणी आपल्या आधार कार्डला मोबाईल नंबर रजिस्टर करायचा आहे ना, तो आधार कार्ड नंबर त्या ठिकाणी डायल करा। नंतर ज्या आधार कार्ड नंबरला कोणता मोबाईल नंबर रजिस्टर करायचा आहे तो त्या ठिकाणी मोबाईल नंबर टाका। मोबाईल नंबर टाकल्यानंतर खाली एक कॅप्चा येईल। तुमच्या मोबाईलला वेगवेगळा कॅप्चा येऊ शकतो, तो कॅप्चा ॲक्युरेट त्या ठिकाणी टाका। तो टाकल्यानंतर खाली सबमिटवर क्लिक करा। सबमिटवर क्लिक केल्यानंतर आपल्या आधार कार्ड नंबरला मोबाईल नंबर रजिस्टर होईल आणि आपल्या आधार कार्डला ईमेल ॲड्रेस जरी बदलायचा असेल किंवा ईमेल ॲड्रेस जर जोडायचा असेल तर आपण व्हेरीफाय ईमेल ॲड्रेसवर क्लिक करा। क्लिक केल्यानंतर जो आपला ईमेल ID आपल्या आधार कार्डला टाकायचा आहे ना तो त्या ठिकाणी तुम्ही टाईप करा। जसं की मी तुमच्या शोसाठी मी टाकतोय तसं तुम्ही डायल करा। तो टाकल्यानंतर सेम प्रोसेस, जसं कॅप्चा आहे ना तो कॅप्चा डायल करा आणि सबमिटवर क्लिक करा। तुमच्या आधार कार्डला मोबाईल नंबर आणि ईमेल ॲड्रेस अपडेट होऊन जाईल। थँक्यू।